स्केल्स कशा प्रॅक्टिस करायच्या, बेसिकली स्केल काय आणि त्याचं प्रॅक्टिस का करायला लागतं. स्केल आपल्याला माहिती आहे की काय आहे, राईट. मेजर स्केल, मायनर स्केल्स. आणि या प्रॅक्टिस करण्याचं बेनिफिट काय असतं तर मला विदिन त्या पॅटर्न्समध्ये ट्यून्स वाजवता येतात, गिटार सोलोज वाजवता येतात. सो सगळ्या गोष्टी माझ्या बोटांखाली येतील आणि विदिन त्या पॅटर्नमध्ये आपल्याला गाणं एखादं शिकता येईल, और ट्यून शिकता येईल, और सोलो शिकता येईल. यासाठी आपण स्केल प्रॅक्टिस करतोय. पण आपण बॉक्स पॅटर्न्समध्ये प्रॅक्टिस करतो बऱ्याच वेळा. सी स्केल मला शिकायची तर सी स्केल मला अशी माहीत असते. थोड्या दिवसांनी मी थोडं एक्सप्लोर केलं, अनुभव आला गिटार शिकण्यातला की मी असं वाजवेन. सो आपण फिंगरिंग छान पाठ करून रिपीटेडली करून करून ते चांगलं शिकतोय. ही 2 ऑक्टेव्हची स्केल आहे. सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा, असं 2 वेळा वाजवतोय, राईट. जिथं सा संपला तिथून पुढे परत रे ग म प ध नि सा. सो 2 ऑक्टेव्स. देन परत एखादं आपल्याला काहीतरी शेप हा समजतो, तुटक वाजवलं कारण 2 ऑक्टेव्ह वाजवले हे लक्षात येईल तुम्हाला, राईट. मग काही गाण्यांना और ट्यून्सना आपल्याला असं लक्षात येतं की एकाच पॅटर्नमध्ये ते गाणं बसत नाही. म्हणजे मी एकच बॉक्स जो शिकलोय और 2 बॉक्सेस येतात मला एखाद्या स्केलचे, और 3 येतात, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिकायला लागतं. ओके, हे एक मुद्दा. दुसरा मुद्दा की जर मला मुवमेंट्स करायला लागत असतील एखादं ट्यून वाजवताना, मेलडी वाजवताना, पण कॉमनली मेलडी म्हणा, सोलोईंग और ट्यून्स और सगळ्यासाठी आपण मेलडी हा शब्द वापरू. कुठली मेलडी वाजवताना मग मला जर मुवमेंट करायला लागत असेल आणि मला माहीत नसेल की मी कुठल्या शेपमधून कुठल्या शेपमध्ये ट्रान्सफर होतोय, और माझ्या बोटांखाली यायला हव्यात त्या स्केलमधल्या नोट्स, तर त्या सहज मला समजल्या पाहिजेत की आता मी कुठल्या भागामध्ये आहे, राईट. मग चुकणार नाही, और गाणं सेट करणं मला जास्त सोपं पडेल. त्यासाठी हे पर्टिक्युलर लेसन आपल्याला काम करता येईल. जस्ट एक एक्झाम्पल देतो की मुवमेंट काय होऊ शकते, खूप सोपं सांगतो. तुम ही हो आशिकी 2 मधलं. सो मला तिथं दिसतं की गाणं एफ मायनरला आहे आणि सुरुवात मात्र सो मग इकडून सुरुवात झाली, राईट. मध्येच कुठेतरी असं वाटतं की हा फ्रेटबोर्डचा हा पार्ट का घेतला एक्झॅक्टली. मग जर मला आणि मूव्ह झालो मी, राईट, हेच आपल्याला समजलं पाहिजे की मी का मूव्ह झालो, आणि मग व्हायचं असेल मला इतर वेळी इतर गाण्यांमध्ये तर ते कसं झालं पाहिजे. लेसनचं नाव आहे केज्ड सिस्टम, CAGED. ओके, हे का आहे आणि कसं आहे ते सांगतो. पहिल्यांदा CAGED हे स्पेलिंग नीट लक्षात ठेवा, वाटलंच पेपरवरती लिहा. केज्ड पिंजरा हा शब्द लक्षात ठेवा. या शेपमध्ये तुम्हाला कोणतीही एक कॉर्ड शिकायची. मी परत सांगतो काय करायचंय. CAGED या कॉर्ड येतात का सगळ्यांना, पहिल्यांदा चेक करा. C येते, A येते, G येते आणि D. CAGED, केज्ड, राईट. या शेपमध्ये तुम्हाला कोणतीही कॉर्ड वाजवता आली पाहिजे. त्याच्यापूर्वी आपण शिकूया की हे सगळे ओपन कॉर्ड्स आहेत, राईट. सी ला पुढे आणलं तर C शार्प होत नाही, ए ला पुढे आणलं तर A शार्प और B फ्लॅट होत नाही. G कॉर्ड आहे नेक्स्ट, CAG, त्याला पुढे आणलं तर G शार्प होत नाही. E ला पुढे आणलं तर F होत नाही, आणि D लाही पुढे आणलं तर पुन्हा D शार्प E असं होत नाही. पण मुव्हेबल कॉर्ड्समध्ये आपल्याला ते फ्रीडम मिळते की एक कुठली कॉर्ड शिकली तर आपल्याला इतर कॉर्ड शिकता येतात. लाईक F मेजर मी शिकलो, यालाच पुढे आणा F शार्प मिळेल, यालाच पुढे आणा G मिळेल, यालाच पुढे आणा G शार्प, सो ऑन. सो ते करता यावं याच्यासाठी एक सिम्पल लॉजिक आहे, रिफिंगरिंग कसं करायचं आहे ओपन कॉर्डचं. सो ज्यांना CAGE आणि D या कॉर्ड येतात त्यांना ते समजेल रिफिंगर कसं करता येईल.
त्या 5 शेप पहिल्यांदा तुम्हाला कॉर्डचे आले पाहिजेत. C, A, G, E, D. हे कॉर्ड येत नसतील तर पहिल्यांदा ते प्रॅक्टिस करून घ्या. नेक्स्ट मग रिफिंगर करून एखाद्या कॉर्डला मुव्हेबल कसं शेपमध्ये कन्वर्ट करायचं ते बघूया. C कॉर्ड आहे, पुढे आणलं तर C शार्प नाही बनत. काम हे करायचं आपल्याला की या फिंगरला दरवेळी रिकामं ठेवायचं आहे. म्हणजेच काय, ही C कॉर्ड आहे ना, अशी इंडेक्स फिंगरनी नका पकडू, उरलेल्या बोटांनी पकडा. C कॉर्डच अशी बनवता येईल. इंडेक्स फिंगर रिकामी झाली. आता याला मी पुढे आणलं C कॉर्डला असं, तर ही C शार्प स्टील नाही आहे. पण आता मला इंडेक्स फिंगरनी जे उरलेले ओपन नोट्स होते जे तिथं क्लोज केले गेले पाहिजेत, कारण की तुम्ही C कॉर्डला पुढे आणता C शार्प बनवण्यासाठी, तर तुम्ही सगळ्या नोट्सना एक एक स्टेप पुढे आणता. पण जे ओपन G आणि ओपन E होतं त्यांना एक एक घर पुढे आणलं पाहिजे. म्हणजे G ओपन आहे C कॉर्डमध्ये, त्याचं G शार्प व्हायला पाहिजे, राईट. आणि E ओपन आहे, त्याचं Eच्या पुढची नोट म्हणजे F व्हायला पाहिजे. तर मग ते आपल्याला करता येते. C कॉर्ड रिफिंगर केली, इंडेक्स फिंगर रिकामे ठेवून मग हे पुढे आणलं. मग आता मला G स्ट्रिंगवर G शार्प, राईट, आणि इथं प्रत्येकाला एक एक स्टेप मला बंद करायला चान्स मिळाला माझ्या इंडेक्स फिंगरमुळे, राईट. ओपन होते त्याच्याऐवजी फर्स्ट फ्रेट, असंही लॉजिक लावा. अगदी समजा नोट्स वगैरे आपण जास्त त्यामध्ये नसू तर C कॉर्डमध्ये हे 2 ओपन होते, एक स्टेप पुढे आणायचं म्हणजे त्यांनाही फ्रेट नंबर 1 मध्ये आणलं पाहिजे. फ्रेट नंबर 1 मध्ये ज्या नोट्स येतात त्या क्लोज केल्या पाहिजेत, कुठल्या का नोट्स असेनात, राईट. सो सगळ्यांना मी एक एक स्टेप पुढे आणलं. ओपन स्ट्रिंग नाही, एक एक स्टेप पुढे आणणं म्हणजे ओपन नंतर पहिल्या फ्रेटमध्ये क्लोज केलं गेलं पाहिजे, कारण की ओपन स्ट्रिंग म्हणजे 0, मग 1 फ्रेटमध्ये आणा त्यांना. ओके, सो C कॉर्ड रिफिंगर, एक स्टेप पुढे इंडेक्स फिंगर ॲड केली. आता ही C शार्प कॉर्ड झाली. आता ही मुव्हेबल कॉर्ड आहे, याला आता तुम्ही पुढे आणा, राईट. एकही ओपन स्ट्रिंग नाही आहे या कॉर्डमध्ये. वरची E स्ट्रिंग मी कन्सिडर करत नाही, वाजवायचीच नाही आहे. और मग बार बनवा असं पूर्ण कॉर्ड, मग कन्सिडर करता येईल. पण सध्या ती नाही वाजवायची असं गृहीत धरूया, आणि फक्त खालच्या 5 स्ट्रिंग वाजवायच्या आहेत. सो C शार्प, D, D शार्प, E, F, F शार्प, राईट. असे तुम्हाला नवीन कॉर्ड मिळत जातील. दुसरा शेप A शेप. A शेपमध्ये A कॉर्ड आहे. याला पुढे आणलं तर नवीन कॉर्ड बनते, नाही बनत, राईट. मग काय करता येईल बाबा, तर यालाच एक एक स्टेप पुढे आणलं तर मला इतर जे ओपन राहिलेत त्यांनाही बंद करायला लागेल. आता समजा काही लोक A कॉर्ड अशी पकडतो या फिंगर्सनी, मी असं पकडतोय, हरकत नाही, कसंही असेल तरी. जर असं पकडत असाल तर आपल्याला काम मगाशी सांगितलं ते इंडेक्स फिंगरला मला रिकामं ठेवायचं, त्याला काम द्यायचं नाही आहे. मग मी A कॉर्ड अशी पकडतो, ऑटोमॅटिकली इंडेक्स फिंगर रिकामी राहिली, राईट. मग मी याला पुढे आणतो. मग आता इंडेक्स फिंगरने मी मला हव्या असणाऱ्या ज्या बाकीच्या नोट्स होत्या, लाईक ओपन स्ट्रिंग होते, त्याच्याऐवजी मला आता पहिल्या फ्रेटमध्ये क्लोज करायला इंडेक्स फिंगर रिकामी राहिली, त्याला काम नव्हतं ते मी देऊ शकतो. आता ही A शार्प कॉर्ड आहे आणि आता ही मुव्हेबल कॉर्ड आहे. A शार्प, B, C, C शार्प, राईट. असं मला नवीन नवीन कॉर्ड पुन्हा मिळायला लागतील. नेक्स्ट कॉर्ड इज C झालं, A झालं, G. G कॉर्ड अशी आहे, सगळ्यांची फेवरेट. आता यांना परत पुढे G शार्प नाही बनत, काय केलं पाहिजे, रिफिंगर. सेम आयडिया, इंडेक्स फिंगर सोडून इतर फिंगरनी ती कॉर्ड पकडा. पण आता यामध्ये कसं करणार, ही ऑलरेडी 4 फिंगर्सनी पकडलेली कॉर्ड आहे, राईट. सो G कॉर्ड असं नाही, असंही पकडतोय आपण, राईट. लिटिल फिंगर न वापरता फक्त मिडल इथे, देन सेकंड इंडेक्स फिंगर इथे, आणि फक्त थर्ड. हे जे G कॉर्ड आहे अशा शेपमध्ये ती पकडा, ओके. आणि रिफिंगर करा इंडेक्स फिंगर न वापरता. कसं करता येऊ शकते, राईट. हे G कॉर्ड आहे स्टील. आता याला एक स्टेप पुढे आणलं G शार्प साठी, तर मला आता इथे चान्स आहे की हे जे ओपन स्ट्रिंग होते त्याला मी बंद करू शकतो, आणि आता ही G शार्प मेजर कॉर्ड बनेल.
थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की जी कॉर्डमध्ये आपल्याला या फ्रेटमध्ये काही वापरायचं नाही, त्याच्या मागं म्हणजे ओपन स्ट्रिंग वापरायचे. दॅट इज वाय तुम्हाला ज्यावेळी जी शार्प बनवाल त्याऐवजी तुम्हाला इंडेक्स फिंगर इथं नाही ठेवायची, तर हे सोडून त्याच्या मागं न्यायचं आहे. हे दोन मधले जे दोन स्ट्रिंग आहेत, डी आणि जी स्ट्रिंग, त्यांना पकडायचं आहे. ओके, सो इथं दोन नोट्सना फक्त प्रेशर मिळालं, डी आणि जी स्ट्रिंगला तरी बस आहे. ओके, सो दिस इज नाव जी शार्प. आता याला पुढे आणलं तर मी पुन्हा ए, जी शार्प नंतर ए, देन ए शार्प, असे नवीन नवीन कॉर्ड मिळत जातील. ओके, सो स्टील हे आता परत मुव्हेबल झालं. देन ई शेप, CAGE, राईट. आता ई शेप शिकायचं, सो ई कॉर्ड मला येते, पुढे आणली एफ नाही बनत. काय केलं पाहिजे? सेम आयडिया, इंडेक्स फिंगर सोडून इतर बोटांनी सेम कॉर्ड पकडा. असं पकडू शकतोय ई कॉर्ड विदाउट इंडेक्स फिंगर, राईट. मग आता याला मी पुढे आणतो आणि जे ओपन स्ट्रिंग होते तिथं मी इंडेक्स फिंगर ॲड करतो, एफ कॉर्ड बनेल. आता अगेन ही पण मुव्हेबल कॉर्ड झाली, एफ शार्प, जी शार्प अँड सो ऑन, राईट. सो अशा पद्धतीने आपण ईचं मुव्हेबल शेप शिकलो. पुढं CAGE झालं, डी कॉर्ड अशी आहे, पुढं आणलं, डी शार्प नाही बनत. काय केलं गेलं पाहिजे? फर्स्ट आयडिया इज इंडेक्स फिंगर सोडून ती कॉर्ड पकडणे. सेम नोट्स मी फक्त इंडेक्स फिंगर सोडून इतर बोटांनी पकडले. मग आता मी एक स्टेप पुढे आणतो. आता इंडेक्स फिंगरनी मला स्कोप आहे, डी शार्प बनवायची होती ना, डीचं डी शार्प बनवायचं होतं. डी शार्प नोट कुठे आहे? डी स्ट्रिंग फ्रेट 1 वरती, तिथं मी प्ले करू शकतोय. हां, मग अशा पद्धतीने आपल्याला तिथं पुढे जाता येईल. देन त्याच्यानंतर पुढे जायचं आहे मला. आता ते कसं करता येईल मी सांगतो तुम्हाला. नेक्स्ट स्टेप आहे आता माझी, प्रत्येकाचे रूट्स आपल्याला माहीत पाहिजेत. आता रूट्स कसे माहीत होऊ शकतात? की सी शेप जो आहे त्याचा रूट मला मिळेल नेहमी ए स्ट्रिंगवरती. ओके, हा रूल आहे, राईट, की प्रत्येक नोटचे रूट कुठे कुठे येतात ते मी सांगतोय. सी कॉर्डचा रूट तुम्हाला ए स्ट्रिंगवरच मिळेल. त्याच्यानंतर ए शेप जो आहे त्याचा रूट तुम्हाला पुन्हा ए स्ट्रिंगवरच मिळेल. चेक करा, सी कॉर्ड आहे, यात सी नोट कुठे आहे? ए स्ट्रिंगवरती. देन ए शेपमध्ये मी सी कॉर्ड पकडली, त्याचा रूट कुठे आहे? पुन्हा सी नोट इथं आहे, ए स्ट्रिंगवरच आहे. ओके, सो पहिले जे दोन शेप आहेत त्याचे रूट्स तुम्हाला नेहमी सापडतील ए स्ट्रिंगवरती. ओके, एखादी नोट एखाद्या स्ट्रिंगवर विदिन 12 फ्रेट्समध्ये एकदाच येऊ शकते, राईट. चेक करून बघा, सी नोट इथं आहे ए स्ट्रिंगवरती, पुन्हा सी नोट कधी येईल? फार पुढे जावं लागेल, ए शार्प, बी आणि सी इथंपर्यंत. अदरवाईज एक नोट एकदाच येऊ शकते, कारण आपल्याकडे म्युझिक नोट्सच 12 आहेत ना. सो 12 फ्रेटमध्ये एक नोट एकदाच येणार आहे. सो या लॉजिकचा उपयोग केला और समजून घेतलं तर लक्षात येईल की ओके, सी कॉर्ड, सी नोट इथे आहे, सी शेप, राईट. ऑल सी शेप कॉर्ड्स चे रूट्स आपल्याला ए स्ट्रिंगवरच असतील. इवन तुम्ही सी शार्प पकडलं, राईट, या शेपला तुम्ही तर सी शेपच म्हणणार आहे ना आपण, कारण की हा सी पासूनच तयार झाला. सी असं होतं म्हणून त्याला रिफिंगर केलं, म्हणून सी शार्प शेप तयार झाला. रूट पुन्हा तुमचा ए कॉर्ड ए स्ट्रिंगवर 4थ्या फ्रेटमध्येच आहे, सी शार्प. ओके, सो पहिले जे दोन शेप आहेत सी शेप अँड ए शेप, याचे रूट तुम्हाला ए स्ट्रिंगवरच मिळणार आहेत. त्याच्यानंतरचे दोन शेप आहेत जी आणि ई, त्याचे रूट तुम्हाला नेहमी वरच्या जाड ई स्ट्रिंगवरच मिळणार आहेत. हे बघा, जी कॉर्ड असे रूट, जी नोट इथं आहे ई स्ट्रिंगवरती, आणि इवन ई कॉर्डमध्ये पण रूट तुम्हाला मिळणार आहे वरच्या जाड ई स्ट्रिंगवर. ही ई कॉर्ड आहे आणि ई नोट कुठे आहे त्याच्यामध्ये? सगळ्यात वरती. वेगळा शेप करून बघा, हा एफ कॉर्ड आहे बट शेपचं नाव आहे ई, राईट. मगाशी शिकलो तसं ई कॉर्ड, री फिंगर, एक घर पुढे घेतलं, एफ झाला. ओके, पण शेपचं नाव काय? एफ. कॉर्डचं नाव एफ आहे
पण ज्या पद्धतीने तुम्ही पकडलंय त्याला आपण बोलतोय की मी ई शेपमध्ये एफ कॉर्ड पकडलेली आहे. म्हणजे समजा अजून एक एफ तुम्हाला येते अशा पद्धतीचा, आणि तुम्ही वाजवलं आणि कोणतरी सांगितलं की अरे मला हा नको, मला ई शेपवाला एफ पाहिजे, तर तुम्ही हा एफ पकडणार आहे. हे समजून घ्या. हा एफ कुठला आहे? सी शेप आहे, कॉर्डचं नाव एफ आहे. आणि हा कुठला आहे? ई शेप कॉर्ड आहे, कॉर्डचं नाव आहे मात्र एफ मेजर. एफ मेजर कॉर्ड मी ई शेपमध्ये पकडलेला आहे असं त्याला म्हणता येईल. ओके, सो सी आणि ए रूट ऑन ए स्ट्रिंग, जी आणि ई रूट ऑन ऑलवेज ई स्ट्रिंग वरती रूट असणार आहे, वरच्या जाड ई स्ट्रिंग वरच त्याचे रूट्स आहेत. आणि नेक्स्ट कॉर्ड डी, त्याचा मात्र रूट आपल्याला दरवेळी डी स्ट्रिंग वरच असणार आहे. राईट, रिफिंगर केलं तर समजा डी शार्पवर ई कॉर्ड पकडली तर मला मिळतो रूट इथे मिळणार आहे. राईट, सो अशा पद्धतीने मला ते करता येईल. आता हे शिकायचं कसं पुढे? समजा मी हे सगळे शेप शिकून घेतले, सी सी ए जी ई डी, सो ते सगळे कॉर्ड्स मी पहिला वाजवून बघतो मला येतात का. येस, सी कॉर्ड इन सी शेप, सी कॉर्ड इन ए शेप, C chord in G shape, C chord in E shape, C chord in D shape. हे यायला पाहिजेत पहिला, हे प्रॅक्टिस करून घ्या. राईट, सो मग आपण त्याची स्केल्स बनवू शकतोय. आता ही C chord in C shape आहे, रूट मला माहित आहे की A स्ट्रिंग वर आहे, मग मी माझी स्केल तशी सुरू करू शकतो. थोड्या जास्त नोट ऑक्टेव्ह मध्ये मी घेतल्या, मागेही घेऊ शकता ऑक्टेव्ह मध्ये काही नोट्स. सा नी द प म ग, मग असं वाजवतील ग म प ध नी सा, सा रे ग म प ध नी सा, सा रे ग म प. सो मी जास्तीत जास्त नोट्स जेवढ्या हाताखाली येऊ शकतात त्या सगळ्या घेतल्या पहिल्या 3 फ्रेट मध्ये विद इन सी शेप. राईट, ओके. देन नेक्स्ट शेप इज ए शेप. ए शेप सी कॉर्ड. राईट, त्याचा रूट कुठे आहे? सेम ए स्ट्रिंग वरच सी नोट तेच रूट आहे, मिडल फिंगरनी सुरू करतो. राईट, हे एक ऑक्टेव्ह झालं. मला 2 ऑक्टेव्ह मध्ये वाजवायचं झालं तर बरेच प्रकारे वाजवता येईल. असं करता येतंय, याला मूव्ह करा. राईट, सो सा रे ग म प ध नी सा, आणि इथं जे सा येतोय त्याला मी एक स्टेप पुढं करंगडीला घेतले की रे याच बोटाने वाजून ग म प ध नी सा असं करता येतं. और नी पर्यंत येऊ शकतो, देन जम्प करून इंडेक्स फिंगर द्यायची आणि परत सा रे ग म प ध नी सा असं वाजवायचं. परत दाखवतो, सा रे ग म प ध नी सा, सॉरी नी पर्यंत येऊया. सा रे ग म प ध नी आलं की सा साठी परत इंडेक्स फिंगर देऊन, सो पूर्ण शेप. ओके, अशा पद्धतीने. नेक्स्ट शेप इज जी. सी झालं, ए शेप सी झाला. आता जी शेप मध्ये सी कॉर्ड अशी आहे. राईट, मग आता मला या बाजूला पाहिजेत सगळ्या नोट्स. हे पण एक लॉजिक आहे. हे बघा, ही सी स्केल आहे, सी कॉर्ड आहे, नोट्स सगळ्या या बाजूला आहेत. ओके, गिटारच्या या बाजूला. असं पकडलं की जाणवतं की या कॉर्ड मध्येच तो शेप दिसेल तुम्हाला की नोट्स मला रूट पासून इकडच्या बाजूला पाहिजेत. ओके, आणि या शेप मध्ये पण तुम्हाला सहज दिसतं की हा जर मी असा जी शेप सी कॉर्ड पकडलं, राईट, आणि प्ले केलं, जास्तीत जास्त नोट्स या बाजूला आहेत. ओके, सो मी असं वाजवू शकतो. हे नोट्स मला इकडच्या दिशेने पाहिजेत. फाईन. देन ई शेप सी कॉर्ड. ई शेप म्हणजे असा, म्हणजेच एफचा बनवतो तसा. आणि मला रूट कुठे आहे? मागाशी सांगितलेलं त्या नियमामध्ये ई स्ट्रिंग वरच रूट आहे. ई स्ट्रिंग वर सी इथे येतं. दिस इज एफ
एफ कॉर्ड पकडल्यासारखं पकडतोय आणि शेपचं नाव मात्र ई शेप आहे, राईट. सो कॉर्ड आहे ही सी मेजर ई शेपमध्ये, रूट आहे ई स्ट्रिंगवरती. मग आता हे वाजवा स्केल, एक ऑक्टेव आणि परत एक, सो 2 ऑक्टेव मध्ये पूर्ण करू शकता. नेक्स्ट शेप, डी शेप, CAGE झाला. आता डी शेप मध्ये मला जर सी कॉर्ड पकडायचे, डी शेप सी कॉर्ड कसं करू शकतोय? पहिला मला रूट शोधायला लागेल. रूट मी सांगितलं की डी स्ट्रिंगवर आहे. डी स्ट्रिंगवरती सी नोट कुठे येईल? डी स्ट्रिंग सी नोट इथं आहे, फ्रेट नंबर 10 मध्ये. मग मी पकडतो डी री फिंगर केलेला शेप, राईट, अशा पद्धतीने. आणि मग पुन्हा स्केल वाजवू शकतो अशी. तुमचं गिटार जेवढं अलाव करू शकतं तिथपर्यंत तुम्ही पुढे आलात तरी चालते, काय अडचण नाही. अकोस्टिक आहे, सो मला अवेलेबल फ्रेट्स कमी आहेत. इलेक्ट्रिक गिटारवर अजून जास्त तुम्हाला नोट्स कव्हर करता येतात, और फ्रेट जेवढे जास्त आहेत. ओके, सो आता सगळे शेप्स मी रिपीट वाजवून दाखवतो. मी CAGED घेतोय आणि सगळे शेप वाजवतो. सी कॉर्ड, सी शेप, राईट, सी. देन नेक्स्ट शेप, राईट. सो हा झाला माझा सी शेप मध्ये, सॉरी, सी कॉर्ड इन ए शेप, राईट. मला माहित होतं की रूट इथे, त्यामुळे मी सुरुवात इथून केली ना. देन पुढचा आहे जी शेप. दरवेळी कॉर्ड पकडायची पण गरज नाही आहे असं त्रास करून. डिरेक्टली तुम्ही स्केल सुरू करा, लिटिल फिंगरने सुरू करा ऑन ई स्ट्रिंग. ओके, देन ई शेप, ई शेप सी, देन डी शेप सी. याचा बेनिफिट काय होता? आता हे सगळं इथंपर्यंत केलं, 5 शेप्स शिकलो, त्याच्यामधले बॉक्स पॅटर्न शिकलो. आता हे मूवमेंट करायला लागलं की मग आपल्याला लक्षात येतं की आता मी कुठल्या शेपमध्ये आहे. सो तुमचं सोलोइंग और ओव्हरऑल मेलोडी प्लेइंग इझी होऊन जाते. लाईक दिस. मी आता व्हॉटएव्हर जे काही मेलोडी वाजवा. आता मला माहित आहे की मी पहिल्या शेपमध्ये आहे, सी शेपमध्ये. देन मी काहीतरी पुढे आलो, मग मला माहिती आहे की मी आता ए शेप मध्ये. अजून काहीतरी पुढे आलो, मग मला माहित आहे की मी या शेप मध्ये आहे. सो ते फॅमिलियर होत जातात शेप, लाईक. सो शेप कनेक्ट करणं. देन परत पुढे अजून, राईट. सो आता मी होतो ई शेप मध्ये आणि अजून पुढे आलो तर मी डी शेप मध्ये जाईन, लाईक दिस वगैरे. सो तुम्हाला कनेक्शन्स बनवायला येतात. तर एकदम स्लो सोलोइंग कुठलं तरी घेतलं, सांगा मी कुठल्या शेप मध्ये आहे, राईट. मी आहे राईट जी शेप मध्ये, हा होता ना तो. देन परत आता मी कुठल्या शेप मध्ये वाजवतो सांगा. राईट, मी आहे आता या शेप मध्ये, म्हणजे ए शेप मध्ये. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्हाला एखादं सोलोइंग
करायचं असेल तर तुम्हाला ते शेप कनेक्ट होतात, तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता बेसिकली फ्रेटबोर्ड त्या फॉर्मॅटमध्ये CAGED मध्ये. मग तुमचं काम सोपं होतं. आता हे एक्झाम्पल मी C कॉर्डमध्ये घेतलं, हे तुम्ही कुठल्याही स्केलचं प्रॅक्टिस असं करू शकता. लाईक एफ मेजर कॉर्ड पकडा CAGED या 5 शेपमध्ये. चेक करूया. राईट. सो पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे रूट कुठे आहेत. पहिले 2 शेपचे रूट A स्ट्रिंगवर आहेत. राईट. सो A स्ट्रिंगवरती F नोट कुठे येते? इथं आहे. ओके. फ्रेट नंबर इज 7, 8. सो हा शेप C आहे, कॉर्ड F आहे. देन A शेप मध्ये पाहिजे. राईट. इथेच रूट A स्ट्रिंगवरचा रूट आणि मी शेप मात्र A बनवला. असा बनवा और असा बनवा आणि तुमची स्केल वाजवा. राईट. देन CAG G शेप मध्ये तुम्हाला बनवायचं आहे F. आता तुमचा रूट इथे असणार ना, सो मग आता इथे बनवा. सो हे झाले तुमची G शेप मध्ये, म्हणजेच इथे असताना. राईट. मी नोट्स इकडच्या काय घेतल्या कारण की इकडे नोट्सच नाही आहेत. एफचं आपण म्हटलं ना की G शेप असेल तर मला नोट्स कुठल्या आकारामध्ये घेतल्या पाहिजेत, पण एफच्या केसमध्ये इकडं फ्रेटबोर्डच नाही, सो मला नोट्स इकडच्या भागामध्ये घ्यायला लागतील. देन पुढचा C झाला, AGE शेप म्हणजे हा शेप. परत मला असं चान्स आहे वाजवायला. राईट. द नेक्स्ट इज D शेप. D शेपमध्ये चेक करूया, म्हणजेच मला F कॉर्डच पकडायची आहे पण Dच्या शेपमध्ये. सो रूट कुठल्या स्ट्रिंगवर पाहिजे? D स्ट्रिंगवरती F पाहिजे. D शार्प E F. राईट. सो दिस इज, आणि स्केल बनवा. सो अशा पद्धतीनं कोणतीही स्केल्स तुम्हाला 5 शेप्समध्ये शिकून पूर्ण फ्रेटबोर्ड कसं कनेक्ट करायचा, व्हिज्युअलाइज करायचा हे समजेल. याचं बेनिफिट काय तुम्हाला? शेप वाईज लक्षात ठेवता, फिंगरिंग लक्षात राहतं आपल्या की कुठल्या बोटाने कुठली स्केल लक्षात ठेवायची आणि कशी वाजवायची. स्केलची मूव्हमेंट कळते, तुमचं सोल्विंग इझी होतं, तुमचे नोट चॉईसेस तुम्हाला चांगले समजू शकतात. तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे असतील तर कधी कधी एखाद्या शेपमध्ये ते बनवता येत नाही. जसं की मला B वरून D वरती स्लाइड करायचं आहे आणि C स्केलमध्ये गाणं आहे, मला असं नको आहे ना, मग मी कसं करू शकतो? इथं B आहे, B C शार्प D हे मला मिळालं ना करायला. ऐनवेळी करता आलं नसतं जर मी एकाच शेपमध्ये आयुष्यभर राहिलो असतो तर. सो आपल्याला ते फ्रीडम मिळते की मला हॅमर ऑन, पुल ऑफ, स्लाइड्स हे वापरायचे असेल तर वेगळ्या वेगळ्या पोझिशन्समध्ये ते करता येणं शक्य होतं. याच्यामध्ये अजून हे एक अगेन मी नेहमी देतो तीच पद्धत, हे फंडामेंटल लेसन आहे. याचा उपयोग करून अजून बऱ्याच गोष्टी पुढे शिकता येणार आहेत. सो हे पण करून ठेवा, याच्या मागे लागा आणि हे चांगल्या पद्धतीने हाताशी करून ठेवा. याचा उपयोग अजून कसं ॲडव्हान्स गोष्टी शिकायला करायचा, जसं की हे सगळं मेजर स्केलचं झालं. राईट. मायनर स्केल कशा शिकू शकतो, पॅन्टाटॉनिक कशा शिकू शकतो, मायनर पॅन्टाटॉनिक कशा शिकू शकतो, स्केल्स मिक्स करून कसं शिकू शकतो, मोड्स कसे शिकू शकतो, हे सगळं याच्यामधून आपल्याला अजून पुढे करता येईल. पण त्यापूर्वी हे एक तयार असावं चांगल्या पद्धतीनं, तर ते पुढचं नक्की शिकता येईल आणि सोप्या पद्धतीनं आणि सहज शिकता येईल. हे एकदा प्रिपेअर करून ठेवा. एनी क्वेश्चन्स आस्क इन द कमेंट्स. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, ज्यांना गरज आहे त्याची, हे शिकायची गरज आहे. तुमचे मित्र जे गिटार प्लेयर्स आहेत, जे शिकत आहेत, त्यांना नक्की सांगा. सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स, बट प्लीज सबस्क्राईब. सबस्क्रायबर्स वाढले तर मलाही जरा उत्साह येईल अजून नवीन नवीन लेसन्स टाकायला, कारण की माझा व्हिडिओ बघणारे किती लोक आहेत रेग्युलर हे मला समजेल, सबस्क्रायबर्स जास्त असतील तर. राईट. तुमचे क्वेश्चन्स मला कळतील. राईट.
थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.